हाय हॅलो सगळ्यांना. तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहात ना? तर असेच मजेत राहा. तसे तर मी पण मजेतच आहे. तर स्नेहा बेगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचं जास हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चला, आजची रुटीन सगळी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आज मी कुठेतरी बाहेर चालली आहे, तर हे तुम्हाला मी आत्ता नाही पण पुढे सांगणार आहे. तर बाहेर कुठे चालली आहे, कशासाठी चालली, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला. तर आता माझी बॅग वगैरे पॅक करून झाली आहे. मी कुठे चालली हे तुम्हाला सांगणारच आहे, पण आता नाही. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, तर तुम्हाला समजेलच आज मी कुठे चालली आहे. तर चला. वगैरे पॅक केली आहे मी. आता सगळं छोटे छोटे सामान भरावंच लागतं. घरात लहान बाळ असलं की त्याचे मी तर कुठेही बाहेर जाताना पहिलं सारांची बॅग पॅक करते, कारण की छोटी छोटी जरी गोष्ट राहिली तरी प्रॉब्लेम येतात. पण बाहेर जाताना आता लहान बाळ म्हटलं की त्याच्या सगळ्या वस्तू येतातच, मग सगळ्या आठवून आठवून भरावं लागतात. मी तर कुठेही जाताना प्रत्येक वेळेस पहिली बॅग मी माझ्या सारांचीच भरत असते. माझं तर तसं काही नाही, पण त्याचंच मी सगळं पहिलं क्लिअर करते. बाकीचं काय असेल ते मी माझं नंतर बघत असते. तर आता सारांश काय आपला झोपलेला आहे, तर त्याला थोडंसं अजून बरं नाही वाटत आहे. पण माझं तर असं चालेल, त्याला जर बरं वाटलं तरच मी जाणार, कारण की बाहेर जाण्यापेक्षा आपलं बाळ आपल्याला इम्पॉर्टंट असतं. त्याचं जर तो क्लिअर झाला तरच मी जाणार आहे. तर चला, आपल्याला फिरण्यापेक्षा आपलं बाळ आपल्याला इम्पॉर्टंट असतं. जर त्याला बरं लागलं तरच मी जाणार आहे. आता मी करते मॅगी. खूप दिवस झाले की मी मॅगी खाल्लीच नाही, कारण की लहान बाळा मॅगी द्यायची नसते. डॉक्टरनी सांगितलं मला सारांशला काही मॅगी द्यायची नाही, पण मी सारांशला काही मॅगी देत नाही. पण आता मलाच खाऊ वाटली म्हणून मी म्हटलं, गेली होती दुकानात, मस्त मॅगी घेऊन आली. आता करणार आहे. तर आता वाजलेत 5. म्हटलं चहाचा टाइम झाला, पहिला आपण चहा घेऊया. मस्त असा चहा केलाय. या सगळ्यांनी चहा घ्यायला. सारा कुठे चालला तू? कुठे चालला? शकता आपला सारस बसलाय गाडीत, चाललाय बाहेर. आता मला बोलते मम्मा तू येऊ नको, मी पप्पासोबत बाहेर जातो. तर गेला आता गाडी घेऊन, मस्त बाहेर चाललाय. सगळ्यांना तर आपला सारांश गेलाय आता पप्पांसोबत बाहेर कारमध्ये राऊंड मारायला. रडत होता मला बाहेर जायचं, मला बाहेर जायचं करून. मलाही बोलत होता मम्मा तू चल, पण मला थोडीशी काम आहे, ते आवरून घेते. तर मी त्याला बोलले मी नाही येऊ शकत. तर मला बोलत होता ओके मम्मा तू नको येऊ, मी जातो पप्पांसोबत. तर गेले आता मस्त पप्पांसोबत राऊंड मारायला. येईलच आता थोड्या वेळात. तर चला. दर्शने झाले, आता लागूया स्वयंपाक करायला. तर चला. आज आहे सोमवार. मी महादेवाची पूजाही केली होती. साक्षात एक चमत्कार घडलाय. काय चमत्कार आहे हे तुम्हाला मी दाखवते. सोमवार तुम्ही हा चमत्कार बघू शकता. हे अगरबत्तीच आहे, पण हे तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग मी तुम्हाला सांगेनच. तुम्ही बघू शकता सोमवारच्या दिवशीच हा चमत्कार घडलेला आहे. तर तुम्ही आज सोमवारचा चमत्कार बघितला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय समजलं ते. तर चला, आज शुभ दिनच म्हणजे आपण मानला जातो. छान वाटलं ते सगळं बघून मला. तर आज सोमवार होतं, सोमवारच्या दिवशी हे सगळं बघायला भेटलं म्हणजे खूप बोलतात ना खूप भाग्यवान असतं. तर चला, ते भाग्यवान आज मला भेटलंय. तर बरोबर महादेवाच्या पिंडासमोरच ते तसं होतं.
तर मी फक्त देवाची पूजा करायला गेले तर मला ते दिसलं, मग मी व्हिडिओ काढलाय तुमच्याबरोबर शेअर केलाय. तर चला, तर आता मी कुठे चालली आहे तुम्हाला सांगते. तर मी चालली आता मम्मीकडे. मम्मीने मला बोलवलं होतं, मम्मीच्या इथे सप्ताह असतो, त्याला 25 वर्ष पूर्ण झालेत. तर मम्मी बोलली आहे तू ह्या वर्षी. गेल्या वर्षी तर काय मला जायला नाही भेटलं, कारण की माझे सासरे थोडे आजारीच होते, त्यामुळे मी काय जाऊ नाही शकले. पण ह्या वर्षी मम्मी बोलली आहे सारांशला घेऊन. तर आता मी चालली आहे. तर सारांश, आम्ही आणि मीच चालली आहे. सारांश पप्पा काय येत नाही आहे, ते बोलले तुम्ही जा, मग मी तुम्हाला घ्यायला येईल. तर सारांश काय माहिती आता रडतोय की काय, कारण की ते आता पप्पा सोडून काय अजिबात जमतच नाही थोडंसुद्धा. तर काय माहिती, आता बघूया काय करतोय तो. तर चला. तर काय ताप वगैरे काय आली नाही आहे, तर म्हटलं जाऊ दे, चला आता जाऊच या. तर त्या तोही बोलत होता मला मामाकडे जायचं आहे, मामाकडे जायचं आहे. तर मी बोलले चला मग. निघाली आहे मी आता. तर सारांचे पप्पा येत आहेत आम्हाला सोडायला स्टॉपपर्यंत, तर त्याच्यानंतर आम्ही जाऊ. तर चला. वर आली आहे. आपला सारांश काय शांत नाही बसत आहे, सारखा गाडीचा लॉक खोलतोय चालू करतोय, खोलतोय चालू करतोय. सारांचे पप्पा आले होते आम्हाला इथपर्यंत सोडायला. तर अजून काहीतरी गाडी तर नाही आली आहे, येईल तर थोड्या वेळात. पण आपला सारांश तुम्ही बघू शकता का मस्ती करतोय, सारखा लॉक खोलतोय बंद करतोय, खोलतोय बंद करतोय. लहान मुलांचं तर असंच असतं. हे बघा आपला सारांश. चला.